आपल्या ह्युमन बॉडीमध्ये नॅचरल हीलिंग टेक्निक्स अवेलेबल आहेत. म्हणजे आपलं बॉडी हे नॅचरल हीलर आहे. पण माहिती नसल्या कारणाने आपण बऱ्याच गोष्टींमधनं सफर करत असतो. इमोशनल पेन, फिजिकल पेन, राइट? पण विथ युअर ब्रीथिंग तुमच्या श्वासांमधून तुम्ही स्वतःला हील करू शकता इमोशनली आणि फिजिकली सुद्धा. तर इतकं छान गिफ्ट असं आपल्याला युनिव्हर्सने दिलेलं आहे, या ब्रह्मांडाने, या ईश्वराने आपल्याला देऊन पाठवलेलं आहे. तर आपण एक छोटीशी प्रॅक्टिस पाहिलेली आहे बॉक्स ब्रीथिंग. त्याची लिंक मी तुम्हाला देईलच. ते तुम्ही कधी पण करू शकता. आपल्याला बाय बर्थ एक गिफ्ट मिळालेलं आहे श्वासांचं, प्राणाचं, ब्रीथिंग त्यालाच म्हणतो आपण. तर ह्या श्वासाद्वारे आपण स्वतःला हील करू शकतो. कशा पद्धतीने, कसं वर्क करतं याबद्दल थोडंसं डिस्कस करूया. तर जेव्हा आपण श्वास घेतो, आपला श्वास म्हणजे आपला प्राण आपल्या शरीरामध्ये वाहतो. त्या प्राणातूनच आपल्या बॉडीला पूर्ण ऑक्सिजन भेटत असतं. राइट? ब्लड फ्लो होत असतो. धिस इज अ बायोलॉजिकल कन्सेप्ट, राइट? पूर्ण ब्लड फ्लो आपल्या शरीरातून मस्तकापर्यंत जातं अँड वी आर एक्झेलिंग. फाईन. पण जेव्हा आपण चुकीच्या पद्धतीने ब्रीथिंग करतो, लाइक त्याला म्हणतात शॅलो ब्रीथिंग. आपण कधीच नोटीस करत नाही आपल्या ब्रीथिंग्सला. श्वास येतोय, जातो. खूप शॅलो असं वर-वर ब्रीथ करतो आणि आपली पूर्ण बॉडी सफर करत असते ते ब्रीथिंग्स घेण्यासाठी. म्हणजे खूप एफर्ट करत असते, की पूर्ण बॉडीच्या एक-एक सेल्सपर्यंत तो श्वास किंवा ऑक्सिजनचा पुरवठा मिळवण्यासाठी. पण ज्यावेळी आपण राइट पद्धतीने ब्रीथिंग घ्यायला लागतो, त्यावेळी आपली बॉडी फिजिकली, इमोशनली लेव्हलला हील व्हायला लागते. आता राइट पद्धत म्हणजे काय? तर वेगवेगळ्या पद्धती आहेत ब्रीथिंगच्या, त्या एकदा डिस्कस करूया. फर्स्ट इज अ डीप ब्रीथिंग म्हणतात. त्यालाच वैदिक श्वास सुद्धा म्हणतात. आता हा श्वास कसा घ्यायचा? थोडंसं लक्षात ठेवा आणि माझ्यासोबत ट्राय करा. ओके. सो इन्हेल करायचं आहे डीपली. हा श्वास तुमच्या पूर्ण पोटामध्ये भरायचा आहे. लाइक तुमचं पोट बलून सारखं फुलवायचं आहे. ओके. इन्हेल अँड एक्झेल. जेव्हा तुम्ही एक्झेल करताय, त्यावेळी तुमचं पोट पूर्ण खाली करायचं. जसं बलूनमधली हवा जाते त्या पद्धतीने. तर माझ्यासोबत करायचं आहे. इन्हेल, पोट पूर्ण फुलवायचंय अँड देन एक्झेल. वन मोर टाइम. इन्हेल अँड एक्झेल. ओके. ह्या 2 ते 3च श्वासामध्ये तुम्हाला खूप रिलॅक्स फील होतंय. कशामुळे? कारण आपण पूर्ण बॉडीला आपल्या ऑक्सिजनचा, प्राणांचा प्रवाह पोहोचवला आहे. दॅट इज कॉल्ड अ वैदिक श्वास. धिस इज अ राइट मेथड ऑफ ब्रीथिंग. तर कधी पण जेव्हाही खूप स्ट्रेस वाटत असेल, खूप अँक्झायटी फील होत असेल, भीती वाटत असेल, काय करावं काही सुचत नाही आहे, राइट? ओव्हर थिंकिंग होतंय किंवा रात्री झोपण्याच्या आधी खूप झोपच लागत नाहीये, त्यावेळी तुम्ही पडल्या-पडल्या सुद्धा असे वैदिक श्वास घेऊ शकता. पोट पूर्ण फुलवायचं आहे अँड देन रिमूव्ह. फक्त राइट ब्रीथिंगच्या टेक्निकने तुमचा अर्धा इमोशनल आणि फिजिकल पेन जाऊ शकतो. धिस इज अ वन वैदिक श्वास. सेकंड मेथड बघूया. त्यालाच म्हणतात ब्रीथ ऑफ जॉय. आनंदमय श्वास. आता हा श्वास कसा आहे? ओके. तर ब्रीथ, आनंदमय श्वास कसा घ्यायचा? यू आर एक्सपांडिंग युअर हँड्स व्हाईल ब्रीथिंग इन. म्हणजे श्वास आत घेताना असे एक्सपांड करायचे आहे. दोन्ही हात वरती घेऊ शकता किंवा अशी समोर घेऊ शकता. वरती घ्या. अँड देन रिमूव्ह. वी आर कंप्लीटली क्लोजिंग अवर बॉडी. धिस इज रिमूव्ह. आता काय करतोय? इन्हेल, ओपन करायचे हात, पूर्ण पोटामध्ये श्वास आणि रिलीज. ब्रीथ ऑफ जॉय. ओके. ओपन अँड रिलीज. या पद्धतीने किती वेळा घ्यायचे हे? 5 ते 10 श्वास इनफ आहे दिवसातून. 5 ते 10 श्वास या पद्धतीने दोन्ही टाइप्सचे. ओके. तर खूप रिलीफ होईल पूर्ण श्वास म्हणजे शरीरातील थकवा जोही काही आहे. कारण तुमची बॉडी कंटिन्यूअली सफर करत आहे ऑक्सिजन मिळण्यासाठी, ब्रीथिंग मिळण्यासाठी, राइट? आणि जितकं सफर करणार तितकं आपण अजून थकलेले फील करणार, अजून इमोशनली ड्रेन होणार, अजून फिजिकली ड्रेन होणार. तर आपल्याला
ह्या पद्धतीने दररोज शरीराला ब्रीथिंग पोहोचवायचे आहेत. जेणेकरून आपलं एक-एक सेल्स बॉडीतली रिलीफ फील करते, टेन्शन फ्री होते. आपण स्वतः आपल्या बॉडीतील हार्मोन्स वाढतात किंवा हॅपी हार्मोन्स वाढतात आणि आपण एकदम फ्रेश फील करायला लागतो. सो धिस इज सेकंड. ओके. अजून एक थर्ड ब्रीथिंग आहे. थर्ड ब्रीथिंग भस्त्रिका जेव्हा योगामध्ये शिकवल्या जातात. कोणी-कोणी कपालभाती वगैरे करतं. बऱ्याचशा गोष्टी असतात वेदामध्ये, योगामध्ये. पण आपल्याला इतक्या डीपमध्ये नाही जायचं. जे करतात योगा त्यांच्यासाठी वेल एंड गुडच आहे. मी तसंही म्हणते, की सेवर्स आपण शिकलेलो आहोत. सेवर्समध्ये एक्सरसाइज सुद्धा हा भाग आहे. तर एक्सरसाइजमध्ये तुम्ही योगा करू शकता किंवा या सिंपल ब्रीथिंग एक्सरसाइज सुद्धा करू शकता. जेणेकरून तुमची बॉडी हेल्दी, फिट, माइंड सुद्धा हेल्दी आणि फिट राहील. तर एक भस्त्रिकासाठी थोडंसं लक्ष द्यायचंय. ज्या प्रेग्नंट वुमन आहेत किंवा ज्यांना बीपीचा किंवा हार्टचा त्रास आहे त्यांच्यासाठी वेगळी मेथड आहे आणि जे नॉर्मल आहेत, काही इश्यू नाही आहेत, त्यांच्यासाठी वेगळी मेथड आहे. तर भस्त्रिका जे नॉर्मल आहेत त्यांच्यासाठी करते. जे प्रेग्नंट किंवा हार्ट इश्यूज आहेत, बीपीचा जास्त त्रास आहे, अशाने थोडंसं थांबव. हं. तर आपल्याला भस्त्रिकामध्ये काय करायचं आहे, हळू इन्हेल करत हात वरती न्यायचे आहेत. ओके. कंप्लीटली हात वरती नेलेत आणि एक्झेल करताना एकदम हात खाली घ्यायचेत. तोंडाने करू शकता किंवा नाकाने सुद्धा खाली. काय केलं? इन्हेल, राइट. इन्हेल, दोन्ही हात वरती आणि एकदम एक्झेल करायचं आणि खाली हात घ्यायचे. ओके. वन मोर टाईम करू. इन्हेल आणि फोर्सफुली एक्झेल. राइट. ही अशी 5 ते 10 श्वास डेली करायचे आहेत. सो ही झाली भस्त्रिका. पण ज्यांना आता हार्ट इश्यूज आहेत, प्रेग्नंट वुमन्स आहेत, बीपीचा त्रास आहे, ह्यांच्यासाठी पण भस्त्रिका होते, पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने. त्यांच्यासाठी मेथड बघूया. इन्हेल आणि एक्झेल. फोर्सफुली एक्झेल नाही करायचे. साधारणपणे श्वास सोडताना खाली हात घ्यायचा आहे. इन्हेल आणि एक्झेल. ओके. ह्या पद्धतीने हळुवारपणे तुम्ही भस्त्रिका करू शकता. आता यानंतर एक श्वास ज्याला म्हणतात हॉट ब्रीथ. ओके. हॉट ब्रीथ आउट्स म्हणजे आपल्या शरीरातील पूर्ण निगेटिव्ह ऊर्जा किंवा जे काही ॲसिडिटीचा त्रास आहे, ज्यांना पोटाचा ज्यांना त्रास आहे, ते आउट करायचं आहे. ओके. तर आता हा कसा घ्यायचा आहे? आपण तोंडाद्वारे श्वास सोडणार आहोत, नाकाद्वारे श्वास घेणार आहोत. इन्हेल करायचंय आणि एक्झेल तोंडातनं शिट्टीसारखा आवाज करत काढायचा आहे. या पद्धतीने. इन्हेल ओके. हे काय होतंय? आपल्याला आपल्या शरीरातील जीही काही म्हणजे खूप अति उष्णता किंवा ॲसिडिटीचा त्रास हा जर होत आहे, तर आपण हा काढल्यानंतर आतमधनं शांतता किंवा रिलीफ असं फील होतं. ओके. आता दुसरी मेथड या उलट ब्रीथ इन करताना कोल्ड ब्रीथिंग्स म्हणतात. आता ज्यांना सर्दीचा त्रास होतोय किंवा हिवाळ्यात थोडंसं अव्हॉइड करा, कारण लगेच सर्दी होऊ शकतं. यामध्ये आपण करणार आहोत, ब्रीथ इन करताना तोंडाद्वारे वाफ घ्यायची आहे, अशा पद्धतीने. ओके. पूर्ण आ नाही करायचंय, ऊ करून घ्यायचंय. तर कसं? इन्हेल करायचंय आणि नाकाद्वारे रिमूव्ह. ट्राय करा. इन्हेल विथ माउथ, नाकाद्वारे रिमूव्ह. आता हे हिवाळ्यामध्ये थोडंसं अव्हॉइड करायचंय, कारण खूप थंड वाटेल बघा तुम्हाला आत घेताना. जितकं तुम्हाला हॉट ब्रीथ आउट जो आधीचा मेथड केला आपण, त्यामध्ये गरम हवा टाकल्यासारखा फील होत होता. तेवढाच तीव्रतेने थंड हवा आतमध्ये घेताना फील होतं. ओके. तर ज्यांना सर्दीचा त्रास आहे त्यांनी करू नका. जे नॉर्मल आहे ते 1 ते 2 किंवा 5 मॅक्सिमम ब्रीथिंग घेऊ शकता ह्याच्यात.
अशा पद्धतीने ह्या काही वेगवेगळ्या ब्रीथिंगच्या टेक्निक्स आहेत. ब्रीथिंग टेक्निक्सचा एक वेगळा म्हणजे ॲक्सेस भेटेल तुम्हाला. त्याची लिंक मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर जेव्हाही कधी पण ओव्हर थिंकिंग, अँक्साइटी वाटत असेल, ह्या ब्रीथिंगच्या छोट्या-छोट्या प्रॅक्टिस करायला घ्या. अगदीच 2 ते 5 मिनिटामध्ये खूप रिलीफ वाटायला लागेल. ओव्हर थिंकिंग काय हे विसरून जाल तुम्ही. आणि रात्री अगदीच झोप येत नसेल, काही नाही, तर वैदिक श्वास घ्यायचा आहे. पडल्या-पडल्या तुम्ही फक्त डीप ब्रीथ पोटातनं घेऊन सोडायचे आहे. तर एवढं छान पद्धतीने 2 ते 5च मिनिटामध्ये तुम्हाला झोप लागून जाईल. इतके छान पद्धतीने ह्या ब्रीथिंग टेक्निक्स वर्क करत असतात. तर आज कराल, तुमचा अनुभव मला नक्की शेअर करा. कशा पद्धतीने तुम्हाला फील झालेलं आहे. ओके.